श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. तर श्रावण महिना म्हटलं की आपल्या सगळ्यांना आठवतो तो म्हणजे श्रावणी सोमवार. असंही संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस चांगला असतो, पण त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचा दिवस असतो तो श्रावणी सोमवार. श्रावणी सोमवारचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे जवळपास अनेक कुटुंबामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास केला जातो. श्रावण सोमवारला उपवास करणं ही एक आध्यात्मिक साधना आहे, जी भक्तांना भगवान शंकरांच्या अधिक जवळ आणते. त्यामुळे काही नियमांचे पालन करून तुम्ही तुमचा उपवास आध्यात्मिकरित्या फलदायी आणि शारीरिकदृष्ट्या सुरक्षितपणे करू शकतात. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारचा व्रताबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा, उपवास केला असेल तर उपवासाच्या दिवशी काय खावे, काय खाऊ नये, श्रावणी सोमवारला भगर चालते का, उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडवावा जेणेकरून तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल आणि हा उपवास कधी सोडवावा, संध्याकाळी की दुसऱ्या दिवशी, या दिवशी कोणत्या गोष्टी चुकून देखील करू नये, कोणत्या नियमांचे पालन करावे जेणेकरून आपण व्रत योग्यरित्या पूर्ण होईल, अशी व्रताबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यावर्षी श्रावणाची सुरुवात शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहे आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण अमावस्या असून तेव्हा श्रावण समाप्त होणार आहे. या श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 श्रावणी सोमवार आलेले आहे. काही वेळेस 5 येतात. यावर्षी 4 श्रावणी सोमवार आलेले आहे. त्यामुळे 4ही सोमवार आपल्याला उपवास करायचा आहे. हे व्रत श्रावण सोमवारचं व्रत श्रावणातील पहिल्या सोमवारपासून सुरू केलं जातं आणि श्रावणातल्या शेवटच्या सोमवारपर्यंत हे पाळलं जातं. श्रावणाच्या सोमवारी केलेले पूजा वर त्याचे तात्काळ फळ मिळते असे म्हटलं जातं. त्यामुळे त्यांना शक्य असेल त्यांनी श्रावणी सोमवारचा उपवास जरूर करावा. तसा श्रावण अनेक वेगवेगळ्या प्रकारे पाळला जातो. काही लोक संपूर्ण श्रावण महिन्याभर उपवास करतात, काही जण फक्त श्रावणातले सोमवार उपवास किंवा काही जण फक्त एक टाईम जेवण करतात, तर किंवा काही जण जेवताना मौन केलेले पालन करतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे श्रावण पाळला जातो. श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेला महिमा मानला जातो. म्हणूनच या काळात भगवान शंकरांना समर्पित असून तो अत्यंत भक्ती आणि श्रद्धेने पाळला जातो आणि सोमवार हा शंकरांचा आवडता वार आहे. म्हणून शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला, अविवाहित मुली सुद्धा उपवास करतात. महिला सुखी वैवाहिक जीवनासाठी श्रावणी सोमवारचे व्रत करतात, तर मुली योग्य जोडीदार मिळावा यासाठी व्रत करतात. तसेच जे लोक श्रावणी सोमवारी भगवान शंकरांची आध्यात्मिक पूजा व्रत करत असतात त्यांना सर्व सुख आणि समाधान जीवन प्राप्त होते. कारण या काळात देवी पार्वतीने भगवान शिवशंकर यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांना विश्वास संपादन करण्यासाठी उपवास केले होते. असा विश्वास आहे की जर अविवाहित मुलींनी श्रावण सोमवारी उपवास केला तर त्यांना त्याच्या अनपेक्षेनुसार व्रत मिळतो. म्हणून विवाहित महिला बरोबर अविवाहित मुलीसुद्धा हे व्रत करत असतात. तर या दिवशी व्रताची सुरुवात आपल्याला शुद्ध करण्याने करायची आहे. शारीरिक शुद्धीसाठी आपण स्वच्छ स्नान तर करायचेच आहे, पण त्यासोबत मन आणि आत्मा याची सुद्धा शुद्धता असणे आवश्यक आहे. म्हणजेच या दिवशी आपण कोणतेही व्रत करत असतो त्या दिवशी आपल्याला मनाचं शुद्ध व्रत केलं पाहिजे. म्हणून तर सगळ्यात आधी आपण मनावर संयम ठेवणं महत्त्वाचं आहे. खाण्यापिण्यासंदर्भात काही गोष्टी असणं, मनावर असणे किंवा शरीरावर असणे, हा एक दिवस का होईना संयम ठेवला पाहिजे. मनावर संयम ठेवण्याचा म्हणजे कोणाबद्दल वाईट बोलू नये, कोणाबद्दल आपल्या मनात या दिवशी वाईट विचार येऊ नये, कोणाचीही निंदा करू नये, घरामध्ये बाहेर भांडणे वादविवाद करू नये. थोडक्यात काय, उपवास करत असताना शक्य होईल तेवढे आपले चित्त शांत ठेवावे. मनामध्ये कोणाबद्दल आपले वाईट विचार, वाईट बोलू नये. शक्य असेल तर या दिवशी उपवास खऱ्या अर्थात असा केला पाहिजे की या दिवशी आपलं मन फक्त भगवंताच्या नामस्मरणात असावे.
तसं आपल्याला शक्य होईल तसं करावं. मंत्रांचा जप करावा किंवा ज्या देवाचे स्मरण करता येईल त्या देवाचे आपल्याला स्मरण करायचं आहे. शक्य असेल तरच तुम्ही उपवास करा. कुणाची निंदा करू नये. उपवासाचा खरा अर्थ असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणे. परमेश्वराच्या जवळ आपण जेवढे निवास करतो त्या मंत्राचा जागर, त्या देवाचे स्मरण, कीर्तन, जप हे सर्व करणे त्याला उपवास असं म्हटलं जातं. शारीरिक उपवासाबरोबर उपासनेला देखील तेवढेच महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला जमेल तेवढे शिवशंकरांची उपासना करायची आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप असेल किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप असेल किंवा तुम्ही ऐकू शकत असाल तर त्याचबरोबर शिवलीला अमृतचा अध्याय वाचायचा असेल, अशी कोणतीही तुम्ही या दिवशी गोष्ट आहे देवाची ती सेवा करू शकतात. आपल्या उपासासोबत आध्यात्मिक चिंतन आणि ध्यान करायचं आहे. संपूर्ण दिवसभर देवी शक्तीवर लक्ष केंद्रित करून सकारात्मकता दृष्टिकोन ठेवायचा आहे. नकारात्मकता विचार आणि वादविवादापासून दूर राहायचं आहे. उपवासाच्या उद्देशाने मन आणि आत्मा शुद्ध करायचे आहे. त्यामुळे शांतता राखणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे देखील पालन करायचे आहे. ते शक्य असेल तर या गोष्टी नक्की पाळण्याचा प्रयत्न करा आणि त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर पांढरी वस्त्र परिधान करा. महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. त्यानंतर शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शंकराची अगदी मनोभावे पूजा करू शकतात. शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करा. मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी शिवलिंगावरती पण विधिवत पद्धतीने पूजा करू शकता. दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मात्र आपण मंदिरामध्ये जाऊन शिवशंकरांचे दर्शन नक्कीच घ्यावे. महादेवाला खूप काही करावे लागत नाही. फक्त एक तांब्याभर पाणी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण केलं तरी ते खूप आहे. तर श्रावणी सोमवारी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी सोमवारच्या दिवशी सोडायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही दूध, फळे घेऊ शकतात. जी फळे उपवासाला चालतात ती ताजी फळे तुम्ही दुधासोबत खाऊ शकतात. आहारामध्ये आपण फराळ करायचा आहे. तुम्हाला शक्य असेल तर साबुदाण्याची गोड खिचडी खाऊ शकता किंवा तिखट खिचडी तुम्ही खाल्ली तरी चालेल. साबुदाण्यापासून बनलेले पदार्थ खाऊ शकतात. पण बऱ्याच जण भागामध्ये श्रावणी सोमवारच्या दिवशी वरईचे जे आहे तर ती वरई म्हणजे भगर खाल्ली जात नाही. म्हणजे महादेवांना जो काही उपवास असतो तो श्रावणी सोमवार असतो. महाशिवरात्री असेल किंवा हरतालिका असेल, या महादेवांच्या कोणत्याही उपवासाला अनेक भागामध्ये भगर खाल्ली जात नाही. असं म्हटलं जातं की महादेवांच्या उपवासाला भगर चालत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या भागामध्ये महादेवांच्या उपवासाला भगर खात नाही. बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे तर त्या भागामध्ये काही वेगवेगळी पद्धत असेल तर तुम्ही त्यानुसार उपवास करू शकतात. त्याचबरोबर बरेच जण श्रावणी सोमवारचा तिखट मीठ खात नाही. म्हणजे तिखट मीठ खाल्ले तर कोणतेही पदार्थ या दिवशी अनेक जण खात नाही. दूध, केळी, भुईमुगाच्या शेंगा किंवा इतर असे पदार्थ खाऊन पण उपवास करतात किंवा साबुदाण्याची खीर, गोड पदार्थ खाऊन उपवास केले जातात. बरेच जण उपवासाला तळलेले पदार्थ खातात. पण याऐवजी आपण चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही उकडलेले पदार्थ पण खाऊ शकतात. जसे की रताळे, बटाटे, शेंगदाणे, उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा असे उकडलेले पदार्थ पण आपण खाऊ शकतो. पण वरईचे तांदूळ म्हणजे भगर या उपवासाला चालत नाही असं म्हटलं जातं. भगर ही साबुदाण्यापेक्षा पचायला हलकी असते. त्यामुळे आपण अनेक उपवासाला खात असतो पण या उपवासाला चालत नाही. त्यामुळे तुम्ही राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ, शेंगाड्याचे पीठ अशा पिठापासून अनेक प्रकारचे वेगवेगळे थालीपीठे करू शकतात, वडे करू शकतात. काही ठिकाणी भगर आहे तर ती भगर तिखट करून खाल्ली जाते. पण गोड देखील आपण करून खाऊ शकतो. गोड भगर पण बऱ्याच ठिकाणी करतात. अनेक जण श्रावणी सोमवारला तिखट मीठ खात नाही. त्यामुळे गोडाचे पदार्थ किंवा दूध, फळे असं खातात. मग ज्यांना काही फळांचे पदार्थ किंवा पोट भरीव खायचं असेल त्यांनी राजगिरा लाडू, शेंगदाणा लाडू, खजूर, सुकामेवा, फळे असे पदार्थ खाल्ले तरी देखील चालेल. तर काही ठिकाणी बघा साबुदाण्याची गोड खीर देखील करून खातात. जे पदार्थ खाऊन तुम्ही श्रावणी सोमवार करू शकतात. ज्या लोकांनी श्रावणी सोमवार केलेले असेल त्यांनी प्रदोष काळ म्हणजे सायंकाळी उपवास सोडला तरीही चालेल. पण संध्याकाळी सोमवार सोडतो पण ज्यांना सहन होत नसेल त्यांनी सायंकाळी प्रदोष काळी सोडलं तरीही चालेल. हलका आहार आपण घेऊ शकतो. उपवास सोडताना आपल्याला
सात्विक आहार घ्यायचा आहे. तुम्ही रात्री पूर्ण जेवण घेऊ शकता, पण या उपवासामध्ये एकदा जेवण करण्यासाठी पद्धत आहे. मग काही जण काय करतात, सोमवारी दुपारी सोडतात, म्हणजे दुपारी अन्न ग्रहण करतात आणि संध्याकाळी फराळ करतात. तसं केलं तरी चालू शकतं किंवा नेहमीप्रमाणे दिवसभर उपवास करायचा आणि मग संध्याकाळी जेवण करून तो उपवास सोडला तरी चालेल. प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळल्यानंतर जी सायंकाळ होते तेव्हा आपण दिवे लागण्याच्या वेळेला दिवा लावतो. त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवून पण उपवास सोडू शकतात. हे सोमवारच्या व्रत करत असतात अनेक भागामध्ये कांदा लसूण हा देखील खाल्ला जात नाही. कांदा लसूण आले या तामसिक गोष्टी आहेत, त्यामुळे काही जण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये भरामध्ये श्रावण महिन्यातील फक्त 1 महिना कांदा लसूण वर्ज्य करत असतात. श्रावणातील उपवास हा आहे तर तो आपल्याला एकदाच असतो. श्रावणातील सोमवार हे आपण करत असतो. कांदा लसूण विरहित जेवण बनवून तुम्ही हा नैवेद्य दाखवून उपवास आहे तर अन्नग्रहण करू शकतात, उपवास सोडू शकतात. मात्र मांसाहार आपल्याला संपूर्ण महिनाभर पूर्णपणे टाळायचा आहे. संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये शुद्ध आणि बाहेर सुद्धा मांसाहार करायचं नाही. संपूर्ण श्रावण महिनाभर आपण उपवास करत असतो किंवा आपण कोणताच उपवास किंवा कुठलाही उपवास करत नसो तरी सुद्धा श्रावणामध्ये शक्यतो पूर्णपणे अंडी, मांस, चिकन, मटण असे पदार्थ चुकूनही तामसिक पदार्थ आपल्याला या महिन्यामध्ये चुकूनही खायचे नाही. आपण वर्षभर तर खातोच, फक्त श्रावण महिना हा आपल्याला पाळायचा असतो. आणि सोमवार सोडताना सुद्धा तुमच्या जेवणामध्ये सात्विक अन्नाचा समावेश असला पाहिजे. त्यामध्ये सोमवार सोडताना सर्वात महत्त्वाचा पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे मुळा, कारण मुळा खाल्ल्याशिवाय सोमवार रुजू होत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये सोमवार सोडताना ज्यांना ताटामध्ये मुळा हा असतोच, मग तो तुम्ही जेवताना तोंडी लावू शकतात किंवा तुम्हाला जसा खाऊ वाटत असेल तसा तुम्ही मुळ्याची भाजीसुद्धा तुम्ही बनवू शकतात. जेवणामध्ये अतिशय छान लागते ती सुद्धा अगदी थोडा वेळ का होईना पण थोडी का होईना आपण या श्रावण महिन्यामध्ये उपवास सोडताना मुळा खायचा आहे, जेणेकरून तुम्हाला केलेल्या सोमवारचं व्रताचं संपूर्ण फळ मिळेल. त्याचबरोबर या दिवशी रात्रीच्या जेवणामध्ये वरण, भात, मुळा, शेपूची भाजी, चपाती असे पदार्थ साधारण आपल्याला करायचे आहे. असे सर्व सात्विक पदार्थ बनवून नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा आहे आणि मग संध्याकाळी आपण हा उपवास सोडायचा आहे. किंवा या पदार्थाव्यतिरिक्त एखादी तिखट भाजी पण तुम्ही बनवू शकतात. पण तसेच एक पालेभाज्या पण आपल्याला बनवायचे, कारण श्रावणामध्ये भरपूर पालेभाज्या येतात, त्यामुळे बाजारामध्ये सहज मिळतात. त्यामुळे एखादी पालेभाजी आपण नक्कीच बनवून आपण ती शेपूची भाजी असेल किंवा मेथीची भाजी असेल तर शेपूची भाजी आवर्जून बनवली जाते सोमवारला. मग तुम्ही ती बिना कांदा लसूण बनवून तुम्ही ही भाजी खाऊन उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे उपवास कसा करावा, कधी व कसा सोडवावा, कोणता पदार्थ आपल्याला चुकूनही खायचा नाही, उपवास सोडत असताना आपल्याला हाच पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.